बघ प्राजू आले शकू. मम्मी 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 मी आली. मी सामना जिंकून आले मम्मी. मी जिंकले सामना. प्राची अशीच जिंकत राहा हीच माझी शेवटची इच्छा आहे. अगं असं काय बोलतेस मम्मी. मी जिंकणारच आहे. तुझा आशीर्वाद पाठीशी असताना कोण अडवणार आहे मला. मम्मी आम्ही दोघं बी फायनलला पोहोचलो आणि ती मॅच बघायला तू तिकडे यायचंय. आता नाही जमायचं ते. पण मी कायम तुझ्या पाठीशी असन प्राची. जावई बापू माझ्या पोरीची ताकद मी नाही समजू शकले. तिच्या पप्पांनी मला 1000दा सांगितलं पण मी कधीच लक्ष नाही दिलं. तिच्या कुस्तीवर कायम खार खाऊन राहिले. पण तिची ताकद तुम्ही ओळखलीत. तुम्ही तिची कुस्ती जगवलीत. असं सांभाळून माझ्या प्राजूला. काय बोलते शकू तू हे? पिंट्या तुला ठाव आहे माझा तुझ्यावर किती जीव आहे ते. पण तुझी तायडी तुझ्या पाठीशी न दिसणारा तुझा थोरला भाऊच आहे. तिच्याकडनं समज शिक. तिचं समज ऐक. नीलूची आणि पप्पांची काळजी घे. मम्मी अगं का असं वंगा बोलायलीस तू. काय बी नाही होणार आहे तुला. दाजी सांगा ना मम्मीला. राजे कुस्ती खेळत राहा. आखाड्यात जिंकत राहा. तुला माझी आण आहे. कुस्तीशी मान राख. माने ही येते. शकू राजे शकू मम्मी उठ ना मम्मी. मम्मी 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 उठ ना ग. मम्मी उठ ना. मम्मी उठ ना.
आई यू रिटर्न तिकीट फॅक्टरीवर गेलतात ना बा? हा ते बाहेर बॅनर लागलाय ना ते बघून जरा कावली आहे. व्हॉट बॅनर? फायनल सामन्यात दाद्यान वहिनी आमने सामने आलेत ना, त्याचा बॅनर लागला. छान, व्हेरी नाईस. आई आई वॉट टेलिंग, सेम हॅपनिंग की नाही? नवरा बायको एकमेकांच्या पोझिशन मध्ये, शिराळकर वर्सेस शिराळकर. ओनली आणि ओनली बॅड पब्लिसिटी होणार आहे आता. हॅलो, काय ऍक्सिडेंट? कवा? सांगतो मी सांगतो. अरे काय झालं जगदीश? अगं प्राजक्ता वहिनींच्या मम्मीचा ऍक्सिडेंट झाला. आता कशी आहे त्याची तब्येत? त्या गेल्यात. काय ग, काय झालंय? हॅलो. हो माहितीये, प्राजक्ताची आई गेली. आपला नेम अगदी बरोबर होता. सावध स्वतःच बदललं. हो, पैलवान मदर गेली आणि तुम्हाला काय बी वाटत नाहीये? मला काय वाटणार आहे? आणि मला वाटून काय होणार आहे आता? जे व्हायचंय ते तर झालंय. आणि तुम्ही फार काही वाटून घेऊ नका, नाहीतर उगाच काहीतरी बडबडाल आणि स्वतः गोत्यात या. मी कशाला तोंडूच कटू? यू ऑल्सो तोंडूच कटू नका. तो रिक्षाचा नंबर मी दिलता हे कुठं बोलायचं नाही. एवढी भीती वाटते? रिस्क उचलायची दमक नाही तर मग पैसे कसले घेता तुम्ही? हे बघ मिसले का? कांचू, काय झालं? शिराळकर नोंद व्हायला जाऊ, पण ज्या रिक्षात प्राजक्ता जाणार होती की नाही, त्या रिक्षात मिस्टेक तिची मम्मा बसली आणि फुल टू ऍडवाइस झाला. शिराळकर पैलवान मदर डॅड. काय आमचं काय करून ठेवलंयस? तरी तुला सांगत होतो मी, या नसत्या भानगडीत पडू नकोस. त्या रिक्षाचा नंबर तू दिलायस हेच त्या प्राजक्ताला कळलं, तुझी काही खैरी. बघ आता सावध राहायचं. उगाच त्या प्राजक्ताची चौकशी करायला जाऊ नको आणि टोमणे तर बिलकुल मारायचे नाही. लई मोठा खोचटपणा करून बसलीस तू. अगं आता तरी आवर घाल. पैलवान, जे काही घडलं त्यात आपल्या हातात काही बी नव्हतं बघ. आणि आता जे काही करायचंय ते समजा आपल्या हातात आहे. तुझ्या मम्मीचे अखेरचे शब्द कायम ध्यानात ठेव. कुस्तीशी इमान राखायचं, कधी बी माघार घ्यायची नाही. नाही घेणार माघार. जेव्हा स्वतःसाठी खेळायची इच्छा संपत तेव्हा मम्मीसाठी खेळणार, पण कुस्ती नाही सोडणार, कवाच नाही. नवरा बायको आमने सामने, घरात नव दारात नव, तर डायरेक्ट कुस्तीच्या फडात. कोल्हापूर पैलवान महास्पर्धा, ऐतिहासिक अंतिम सामना. अंगाची अरे चांगलीच चालली की जाहिरात. येवाना गावभर चर्चा सुरू झाली आहे.
हे शिराळकरांच्या कानावर गेला असणारच आहे की. गेलं नसेल तर ते मी पोचवीन. कारण गावात जेवढा जास्त गाजावाजा तेवढा शिराळकरांच्या घरात जास्त भांडण. तेच तर हवंय आपल्याला. त्या शिराळकरांच्या घराला आणि त्यांच्या कुस्तीला आतून सुरुंग लावायला हवाय. तर काय बी म्हणा, शिराळकरांचं घराणं लय मजेशीर आहे. छमारी सगळ्यांची तोंड विरुद्ध दिशांना, कुणाचं कुणाशी काही पटतच नाही. हा, आणि त्याचाच फायदा उचलून आपल्याला ते घरानं बेचिराग करायचं होणार. आता 10 रिक्षा कामाला लावतो मी. कसं आहे, 10 बाजूंनी शिराळकरांच्या कानावर एकच गोष्ट पडली पाहिजे. मग समजल ना त्यांना, आपल्याशी पंगा, गावात दंगा. आई मेडिकल. आई आई मेडिकल टायमिंग. वीरू आणि प्राजक्ता आले का? आंघोळीला गेलेत. वीरूला म्हणावं प्राजक्ताला घेऊन ये इकडे. व्हॉट? नाही म्हणजे आई, तुम्हीच प्राजक्ताला इकडे येण्यापासून बंदी केलती ना. आणि आता तुम्हीच इन्व्हिटेशन. कांचन, अगं तिनं तिची आई गमावली, तिचं सांत्वन करायला नको का? घरातल्या वादाबाई आपण माणुसकी सोडून चालत नाही. यू आर राईट आई. पण माणुसकी त्याला दाखवायची असते ज्याला त्याची कॉस्ट असते. आणि प्राजक्ता, तिला फिंगर दिला की नाही तर डायरेक्ट हातच खेचून घेते आणि डोसक्यावर मिऱ्या वाटायला रेडीच असते. आणि आता त्या कुस्तीच्या फायनल मॅचची एवढी पब्लिसिटी चालू आहे की नाही की फुल विलेज मध्ये चर्चा आहे. आणि आई, आपल्या वीरू भाऊजींचा काय भरोसा? आत्ताच आई गमावली म्हटल्यावर प्राजक्तासाठी स्वतःच मुद्दावून मॅच हारतील बी. मग झालं, सगळ्या गावात आपलीच परत नाचक्की. आई अहो, घरगुती वाद वन साइड आणि माणुसकी वन साइड मान्य आहे मला. पण आता डिसिजन तुम्हालाच घ्यावा लागणार आहे की माणुसकी जपायची की घराण्याची रिस्पेक्ट. प्राजक्ताला पुन्हा लाडावून डोसक्यावर बसवायचं की तिला कुस्ती जिंकण्यापासून स्टॉप करायचं. हा डिसिजन तुमचाच असणार आहे. प्राजक्ताला घेऊन ये इकडे. बायकोच्या आता नवरा हारला तर काय किंमत राहील शिराळकरांची? शिराळकर विरुद्ध शिराळकर, शिराळकर विरुद्ध शिराळकर. कोण जिंकणार? बायको की नवरा? बघायला यावंच लागतंय. कोल्हापूर पैलवान महास्पर्धा, ऐतिहासिक महासामना, शिराळकर विरुद्ध शिराळकर. अरे दादा, मिळेल ती संधी उठवून तो बदनामी करायला बघायला लागलाय. गावभर नुसती दौंडी पिटवा लागलाय, नुसती बोंबा बोंब. कोणाला काय बोंबाबोंब करायची करू दे, पण आपण माघार घ्यायची नाही. आपण आपला खेळ खेळायचाच. कारण आपल्यासाठी आत्ताच्या घडीला महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्या घरावरचं कर्ज फेडणं आणि तुझ्या मम्मीच्या इच्छेचा मान राखणं. वय वाजता फायनल कुणी बी जिंकू दे, फायदा आपल्या घराचाच आहे. त्यामुळे आपण सामना खेळायचाच. प्राजक्ता, तुझ्या आईबद्दल ऐकून वाईट वाटलं. हॅलो, बर ठीक आहे, आलोच. पहिलवान, जरा अर्जंट टीम मीटिंग बोलवली, मला जावं लागेल. येतो चिन्या. बस ना, मी पाणी देते. प्राजक्ता, तुझ्या मनाची आता काय अवस्था होत असेल ना, मी समजू शकते. ऐन स्पर्धेत असं आईला गमावणं म्हणजे. आता मम्मीसाठीच खेळणार आहे. जाता जाता आण घेतली तिने माझ्याकडे. कुस्तीचं इमान नंबर सांभाळायचं.
तिचा सबूत खाली नाही पडू देणार मी. शाबास, याला म्हणतात खरी खेळाडू. तुझ्या मामांजींचं आणि तुझ्या आईचं स्वप्न एकच आहे, कुस्ती. आणि त्या कुस्तीसाठी आणखी एक गोष्ट सांगू मी तुला. कुस्तीची अकॅडमी उभारण्याचं स्वप्न बघताय ना तुम्ही. या फायनल मॅच मध्ये जर वीरेंद्र जिंकला तर त्या स्वप्नासाठी त्याचा असा फारसा फायदा होणार नाहीये. त्यासाठी जिंकायचंय तुला. एका मुलीने तिच्या आईचं आणि सासऱ्यांचं स्वप्न पूर्ण केलं, ह्याला जास्त वजन आहे. आणि त्यासाठी फायनलची मॅच तुला जिंकायची आहे. तूच जिंकायला हवी कोल्हापूर पैलवान महास्पर्धा. कोल्हापूर पैलवान महास्पर्धेचा विजेता तूच व्हायला पाहिजे, समजलं का? जयराज, स्पर्धा तोच जिंकणार जो चांगलं खेळ. मग तो मी असेल नाहीतर पैलवान प्राजक्त. ए शान्या, चांगल्या वाईटाचं आमासनी शिकवायचं नाही. आमासनी आमचा संघ जिंकायला पाहिजे. उद्याचा सामना जिंकला नाही ना तर एक पैसा नाही मिळणार. असं कसं नाही देणार? कॉन्ट्रॅक्ट झालंय तसं आपलं. कॉन्ट्रॅक्ट काय करणार आहेस त्या कॉन्ट्रॅक्ट? कोर्टात जाणार? अरे कोर्टात जाऊन आमच्या विरोधात केस लढवायला तुझ्याकडे एक फुटी कवडी नाही. मारी आम्हासनी धमकी द्यायलास? गप गुमान उद्याचा सामना जिंकायचा, कळलं का? काय पैसेच देणार नाही म्हणजे? असं कसं म्हणू शकतो जयराज थोरात? बाईमणीचं दुसरं नाव आहे जयराज थोरात. वेगळी काय अपेक्षा करणार आहे त्याच्याकडे? तो म्हणलं तसं कॉन्ट्रॅक्ट घेऊन जर त्याच्या विरोधात केस लढवायची म्हणलं तर खिशात कवडी सुद्धा नाही माझ्या. बसतात उगाच आपण डोळेफोड करतोय. मुद्दा सरळ सोपा आहे. सामना तुम्हीच जिंकणं आपल्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर जिंकला तर विजेते पदाचं बक्षीस तुम्हाला मिळणार, आणि मी उपविजेती झाली तर माझं बक्षीस माझं संघ मला दिलंच की. म्हणजे फायदा आपलाच आहे. पैलवान, हे बघ, हा फक्त आत्ताचा तात्पुरता फायदा झाला, पण अकॅडमीच्या बाबतीत लेखा म्हणली तसं तुझं जिंकणं जास्त फायदेशीर आहे. अकॅडमीला वलय मिळेल त्यानं. मस्ताद अकॅडमीचं येईल नंतर न बघता. आता महत्वाचं आहे तो आईंचा इलाज होणं आणि आपली फॅक्टरी कर्जातनं सोडवणं. तुझ्या आईनं तुला घातलेली आण माझ्या विरोधात जर ठरवून हारलीस तर ती आण मोडली नाही जाणार काय? हे बघ पैलवान, आपण काय बी ठरवून करायचं नाही. दोघं बी पैलवान आहे आपण. आपलं इमान कुस्तीशी आहे. आखाड्यात उतरताना दोघांनी बी प्रतिस्पर्धी म्हणूनच उतरायचं. आपापल्या परीनं बेस्ट खेळायचं. त्यानंतर जो जिंकल तो जिंकल. समजलं? वय बसतात. आता कुस्तीच ठरवा. विजेता व्हायच्या योग्यतेचं कोण आहे ते. आपण कुस्तीशी असलेलं इमान राखायचं. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही.